नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी 5 मिनिटात झटपट होणारी मस्त अशी टेस्टी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी काय करायचं तर डायरेक्ट कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची, बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। कधीतरी अचानक पाहुणे येतात आणि अशा वेळेस आपल्याला अगदी पटकन स्वयंपाक करायचा असतो, त्यावेळेस आपण अशा पद्धतीने भाजी करू शकतो। त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली, थोडासा हिंग टाकला आणि हा कांदा तेलावर छान तांबूस रंग येईपर्यंत परतायचा। परतत असताना यामध्ये कढीपत्त्याची पानंही टाकून घेतली। कांदा परतून झाला की मग त्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो टाकायचा, तोही अर्धा मिनिट या तेलावर छान असा परतून घ्यायचा। टोमॅटो परतून झाले की यामध्ये बेसिक मसाले टाकायचे, म्हणजे हळद, लाल मिरची पावडर, काळा मसाला, त्यानंतर धणेपूड टाकून घेतली। काळा मसाला नसेल तर त्याऐवजी गरम मसाला थोडासा वापरू शकता। त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं, गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवरती अर्धा मिनिट आपल्याला हे झाकण ठेवून मसाले छान असे शिजवून घ्यायचे। मसाले छान शिजले की मग यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घ्यायची। इथं मटकीमध्ये मी थोडेसे हिरवे वाटाणे आणि हरभरे टाकले होते, त्यामुळे मटकीच्या भाजीला एक वेगळी अशी टेस्ट येते आणि ती चवीला अगदी छान लागतात। मटकी छान या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे अगदी मिनिटभर परतायची। त्यानंतर तुम्हाला जितपत रस्सा भाजी हवी असेल तेवढे यामध्ये पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, व्यवस्थित मिक्स करायचं। कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरची फक्त आपल्याला एकच शिट्टी करायची आहे। एका शिट्टीमध्ये ही जी मटकी आहे ती छान मऊसूत शिजली जाते आणि अगदी झटपट होणारी भाजी आपली तयार होते। आता एक शिट्टी झाली की कुकर थंड झाल्यावर मग याचं झाकण उघडायचं। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी रस्सा भाजी झालेली आहे। मी थोडासा रस्सा केलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार रस्स्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता रस्स्याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं चमचाभर कूट टाकलं आणि पुन्हा फक्त आपल्याला एकच उकळी आणायची आहे, म्हणजे हे कूट सर्व व्यवस्थित छान मिक्स होतं। एक उकळी आली की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, मस्त आपली चमचमीत मटकीची भाजी तयार झालेली आहे। नक्की करा, तुम्हालाही ती नक्कीच आवडेल।